हाय फ्रेंड्स, फायनल ऑडिशनचा आज शेवटचा दिवस. अखेरच्या काही स्पर्धकांमधलं कोण निवडलं जाणार ते आज ठरेल. परीक्षक सज्ज आहेत आणि स्पर्धकही तयार आहेत. आजच्या भागात सगळ्यात पहिल्यांदा आला कोल्हापूरचा अभिजित. कोल्हापूर पासून 70 किलोमीटरवर छोट्याशा घरात राहणारा. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. तिसरीला गेला त्यावेळेस जरा त्याला पायाचा त्रास झाला, तो खूपच झाला, पण त्यावेळेस सुद्धा त्याला गाण्यानंच मदत केली. मी जनता सहकारी बँकेत नोकरी करत होतो आणि माझी बदली अचानक कोल्हापूरला केली. त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला मला कमी पडायला लागलं आणि मी त्याच्या आजारपणासाठी नोकरी सोडून दिली. आणि दररोज आता हे तुमचं सारेगमचं शेड्यूल सुरू झाल्यापासून दररोज त्याला आजऱ्यापासून गडिंग्लजपर्यंत सकाळी 10ला आम्ही डबा करून घेऊन जात होतो. 7 वाजेपर्यंत त्याचा रियाज आम्ही त्या सरांच्याकडे करून घेत होतो. असं जवळजवळ 1.5 महिना कुठल्याही कामाचा कुठल्याही बाजूला सगळा व्याप सोडून ह्या पावसातून पूर्णपणे भिजत काढताना पण मी कधी एक दिवसही थांबलो नाही. आज माझं दुकान पूर्णपणे बंद आहे. 15 दिवस झाले आज दुकान पूर्णपणे बंद आहे. फक्त याच्यासाठी मी इकडे आलो नाही. या ऑडिशनसाठी अभिजितनीच नाही तर त्याच्या आई बाबांनी खूप गोष्टी ऍडजस्ट केल्या. त्याच्या रियाजसाठी जे साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य मी पूर्णपणे त्याला पुरवलेलं आहे. आणि तो ज्यावेळी आजारी पडला त्यावेळी 1 रुपये माझ्याकडे नव्हता. मिशेचं मी घंटन विकलं आणि त्याच्यावरती उपचार करून घेतले. मिशेसनं माझा कुठलाही न विचार करता अंगावरचं सगळं सोनं काढून विकलं आम्ही सोनाराला आणि त्याचे उपचार आम्ही करून घेतले. आमचं स्वप्नच आहे ते, त्याला मोठा गायकच करायचं आहे. बाकी आम्ही आता दुसरं काही स्वप्नच, फक्त एकच स्वप्न राहिले. घर, गुरुजी आणि शाळा अशा 3 ठिकाणी रोज जाणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. पण तरीही अभिजित सगळं मस्त बॅलन्स करतो, कारण बॅलन्सिंग हा त्याचा एक छंदच आहे. तर बघूया अभिजितच्या या प्रयत्नांना आज यश मिळतंय का. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या. जरा तानांची सफाई म्हणा, सूर थोडेसे इथे तिथे गडबड करत होते, त्यामुळे हे थोडंसं गाणं डल पडलं. हे तुझं तुला कळलंच असेल. त्यामुळे आपण पुढच्या वेळेला थोडीशी अधिक तयारी करून यायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. अभिजित सिलेक्ट नाही झाला, पण मला खात्री आहे तो पुन्हा नव्याने तयारी करेल. ऑल दी बेस्ट अभिजित. अभिजित नंतर आली एक खट्या पुणेरी परी, शरयू दाते. काय म्हणते शरयू? बरी आहे. नीज माझ्या नंदलाला गाणार का? नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे, नीज माझ्या नंदलाला.
वा दातेबाई, काय जबरदस्त गायलात. सुराची काय सुंदर जाण. आणि मला वाटतं हे या गोष्टी काही शिकवून नाहीयेत. हे गाणं लईला सुद्धा सुरा इतकंच कठीण आहे, पण तू इतके सुंदर ती वर्ण घेत 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 बरोबर तू लय पकडली होतीस. वातावरण उभं केलंस. ही खूप कठीण गोष्ट आहे. अभिनंदन. थँक्यू. जे माडगुळकरांनी म्हटलं ना की देव बोलतो बालमुखातून, वा, त्याची प्रचिती मला आज आली हिचं गाणं ऐकताना. क्या बात आहे. शरयूच्या आईंना मला एक सांगायचंय, तर हिची निरागसता आम्हाला खूप भावली. म्हणजे इतकं सगळं कॉम्प्लेक्स गाऊन सुद्धा ती निरागसता टिकवणं त्या गाण्यामध्ये खूप दैवी आहे. या बाई या. ऑल द बेस्ट शरयू. शरयू नंतर आली लिटिल गॉड फ्रेंड नेहा पुरोहित. नेहा आणि देवबाप्पा ही एक खास फ्रेंडशिप आहे. कुठेही जायचं असलं की नेहा देवबाप्पाला नमस्कार करते आणि मगच पुढे जाते. कृपाळा गजानना गणराया पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न केळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तिची शोभा. अजून चांगला रियाज केला तर ते जमू शकेल. तुला शुभेच्छा. सो सॅड. नेहा सिलेक्ट नाही झाली, पण त्यानंतर आली मनाली. लागले रे दिवे लागले रे दिवे लागले दमाच्या तळाशी दिवे लागले दिठींच्या दिशा खोलते जाताना दिठींच्या दिशा खोलते जाताना कुणी जागले रे कुणी जागले कुणी जागले रे कुणी जागले दिवे लागले रे 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 दिवे लागले. म्हणाली चांगलं गायलीस. थँक्यू. चांगले दिवे लावलेस. पण मला असं वाटतं अजून एखाद्या वेगळ्या प्रकारचं लावणी एखादी चालेल. आल्या आल्या जाऊ नका आल्या आल्या जाऊ नका असं घाई घाई येऊ नका असं घाई घाई येऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका न भाव फुकटचा खाऊ नका आल्या आल्या जाऊ नका आल्या आल्या जाऊ नका आल्या आल्या जाऊ नका. म्हणाली अतिशय भावपूर्ण गायलीस. थँक्यू. पण दोन्ही गाण्यांमध्ये मला असं वाटतं की थोडं थोडं सुरांकडे अधिक लक्ष दिलं तर गाणी आणखीन उजळून निघतील. आता बाकीचे जजेस काय म्हणतात आपण पाहूया. मला दोन्ही गाणी आवडली. थँक्यू. फक्त आता पद्मजाताई म्हणाल्या तसं सुराला थोडंसं इकडे तिकडे होत आहे आणि ते कानाला काही बरं वाटत नाही. तर काय करायचं? असं करूयात आपण तुला स्टँड बायला ठेवूयात आणि मग आपण ठरवूया. ठीक आहे. ओके. मेल हवाय तुला? हो. ये ना.